पुण्यामधील राज ठाकरेंच्या सभेवर अवकाळीचं सावट पाहायला मिळतंय। कारण पुण्यामधील सभास्थळी पाणीच पाणी साचल्याची माहिती समोर येते। त्यामुळे पुण्यामधील राज ठाकरेंची सभा होणार का असा सवाल आता उपस्थित होतोय। आपण पाहिलं की मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी राज ठाकरेंची सभा होती, मात्र सभेच्या ठिकाणी पाणीच पाणी असल्याचं पाहायला मिळतंय। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्या सोबत आहे। ज्ञानेश्वर, आपण पाहतोय की पुण्यामध्ये आज राज ठाकरेंची सभा होती मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी। त्या सभेसाठी मोठ्या प्रमाणावर आयोजन सुद्धा करण्यात आलं होतं, मात्र आता ती सभा रद्द होण्याच्या मार्गावर आहे। काय नेमके अपडेट्स आहेत? ज्या स्थळी सभा होती त्या ठिकाणी नेमकी परिस्थिती कशी आहे? राज ठाकरेंची पुण्यातली सभा रद्द होणार नाही। सभेची लगबग या ठिकाणची सुरू आहे। पाऊस झाला, पावसाचा फटका बसला, स्टेज जो होता तो भिजला, मात्र सभेचं जे नियोजन आहे ते अजूनही या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। ज्या खुर्च्या आहेत त्या लावल्या जातात। स्टेज फक्त जर आपण बघितलं असेल तर या अवकाळी पावसामुळे भिजल्याचं पाहायला मिळतं, मात्र सभा जी आहे ती होणार असल्याचं आयोजकांकडून सांगितलं जाते। एकूण जी तयारी आहे ती या ठिकाणी अजूनही सुरू आहे। 5ची सभेची वेळ होती, मात्र जे मनसेचे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी आपण पाहतो नियोजनाच्या साठी म्हणून एकत्र आलेले लगबग या ठिकाणी सुरू आहे। मनसेचे जे सगळे पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी जमलेले आहेत। आपण पाहतोय सोफा लावण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे, लगबग सुरू आहे। एकूण पावसामुळे थोडीशी तारांबळ सगळी उडालेली होती, गोंधळ उडालेला होता। सभा होईल की नाही अशी एक चर्चा, थोडी साशंकता निर्माण झाली होती, मात्र जे आता आयोजकांकडून आपल्याला माहिती मिळते आहे की सभा जी आहे ती पार पडणारच आहे। कुठल्याही परिस्थितीत राज ठाकरेंची सभा होईल असं सांगितलं जातंय। सगळ्यात महत्वाचं म्हणजे की या ठिकाणी जी शरद पवार यांची सभा होती ती रद्द झाली। शरद पवारांची वडगाव शहरीतली सभा रद्द झाली। राज ठाकरेंच्या सभेची सगळी लगबग सुरू आहे। काय असणार आहे? माननीय राजसाहेबांची सभा आज या ठिकाणी होणार आहे। खरं तर पाऊस जरी असला तरी कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि माननीय राजसाहेबांची सभा या ठिकाणी आज होणार। आमची तयारी संपूर्ण सुरू आहे। थोडा पाऊस थांबला की सभेला सुरुवात होईल। आपण बघतोय मनसेचे शहराध्यक्ष होते साईनाथ बाबर, ते देखील सांगतात की कुठल्याही परिस्थितीत सभा होणार आहे। तयारी जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे। आपण पाहतोय सगळे जे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी सभेच्या तयारीच्या निमित्तानं एकत्र आलेले आहेत। एकूण नियोजन जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे। थोडी पावसामुळे तारंबळ उडाली का? पावसामुळे साहजिकच आहे, खूप मोठा पाऊस झाला, तारंबळ उडणारच होती, परंतु सगळी तयारी एकदम चांगली होईल आणि सभाही तेवढीच छान होईल। वडगाव शहरीतली मवियाची सभा रद्द झाली, इथली सभा कितीची वेळ होती, कधी सुरू होणार? मला असं वाटतं की नियोजित वेळेच्या नुसार सभा सुरू होईल आणि या सभेला पुणेकर प्रचंड गर्दी करतील। आपण बघतोय पाऊस जरी झालेला असला तरी सभा रद्द होणार नाही, नियोजित वेळेप्रमाणे ही सभा सुरू होईल असं पुण्यातल्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगितले जाते। आपण जर स्टेजकडे पाहिलं तर स्टेजच्या या सगळ्या परिसरामध्ये देखील पावसाचा फटका बसलेला होता। आता पाऊस थोडा कमी झालेला आहे आणि या ठिकाणी जे बसण्याचं नियोजन आहे ते कार्यकर्त्यांचं सुरू आहे। आपण पाहतोय की ज्या खुर्च्या आहेत त्या लावण्याचं काम केलं जात आहे। सारसबाग परिसरामध्ये ही सगळी सभा जी आहे ती पार पडणार आहे। संध्याकाळी 6च्या दरम्यान ही सभा सुरू होईल अशा पद्धतीची माहिती आयोजकांकडून दिली जाते। आपण जर पाहिलं तर या पावसामुळे वेगवेगळ्या ठिकाणी शहरात पाणी साचलेलं आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगळ्या नेत्यांचे दौरे देखील रद्द झाले, सभा देखील रद्द झाल्या। मात्र आता पुण्यात जी राज ठाकरेंची मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचाराच्या निमित्तानं होणारी सभा आहे ती या ठिकाणी पार पडेल। कुठल्याही पद्धतीनं या सभेला गर्दी जी आहे ती देखील कमी होणार नाही, गर्दी देखील होईल, कशाचाही परिणाम या सभेवरती होणार नाही। आणि मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचाराच्या निमित्तानं नुकतीच पाहिली, असेच तुम्ही जोडलेले राहा आपल्या